चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः। आदरणीय व्यासपीठ भगवान ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वती या दिव्य पुरुषाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। दशनाम संन्याशी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत त्र्यंबकराज माता गौतमी माझा निवृत्ती दादा आणि इथे सर्व बसलेले त्यागी महात्मे वारकरी संप्रदाय आणि छोटे छोटे चिमुकले या सर्व चैतन्याच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। आतापर्यंत बरेचसे स्वामीजींचे सर्व प्रेमिक साधक भक्त प्रत्येकाने आपलं हृदय एक्सप्लेन केलेलं आहे। ब्रह्म चैतन्याबद्दल बोलण्यासाठी शब्द नाहीये। मी एवढंच सांगेन, द इन्फायनाइट इनिग्रेस अँड ब्राइटी रिझर्वायर ऑफ ऑल एनर्जीज। भगवान स्वामीजीचे अनंत रूप आहेत, अनंत शाखा आहेत। भगवान सागरानंद एक शक्तीचं भंडार आहे। ट्रूथ कंट्रोल्स धीस वडान धर्माच ट्रूथ। हो, धर्माचं मूळ सत्य आहे आणि त्या सत्याचं कंट्रोल धर्मावरती आहे आणि म्हणून आज आपण सगळे व्यवस्थित बसलेले आहात। ही स्वामी सागरानंदाची कृपा आहे। मी जास्त बोलणार नाहीये, कारण की त्या चैतन्याने माझ्यासारख्या दगडाला आकार दिला, एक साधूची मूर्ती बनवली। मी खूप मिस करतोय माझ्या लाईफमध्ये आणि आपण सगळे मिस करताय स्वामीजींना। स्वामीजी व्यक्ती कशी होती, व्यक्ती महत्व कसं होतं, स्वामीजी म्हणजे दयाळू कसे होते, ममत्व कसं होतं, ते किती तत्वज्ञानी किती ब्रह्मज्ञानी होते। स्वामीजी मी एकच सांगेल की चार चार बायका असणारे लोक, ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या पाठ करून कीर्तन करणारे लोक, त्यांच्याही स्वामीजी पाया पडायचे। इतका अहंकार पण स्वामीजीच्या चरणी आल्याच्या नंतर तो अहंकाराचे फूल म्हणून स्वामीजीच्या चरणामध्ये जायचा। वारकरी संप्रदायामध्ये स्वामीचं वेगळं नातं होतं। स्वामीच्या अंतकरणामध्ये वारकरी संप्रदायाची, माझ्या ज्ञानदेवाची, माझ्या निवृत्ती दादाची आणि 4ही ब्रह्ममय बाळाची स्थापना होती। म्हणजे माझ्या स्वामीजी मध्ये हो, तो सावता बघावा, तो गोरावा कुंभार बघावा, तो सेना बघावा, तो चोकोबा बघावा। हो, कानू पात्रापासून अनंत ही सर्व साधू संतांची मांदियाळी स्वामीजीच्या आचरणामध्ये आणि हृदयामध्ये होते। महात्म्याचं वर्णन करता येत नाहीये। भगवान शंकराचार्य म्हणतात, कर्व युअर सेन्सेस ऑन युअर माइंड अँड सी द लॉर्ड विदिन युअर हार्ट। स्वामीजी म्हणजे तुम्हाला बाहेर बघायची शोधायची गरज नाहीये। स्वामीजी म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे शोधायची गरज नाहीये। स्वामीजींनी दीक्षा मंत्र तुम्हाला दिलेला आहे। तर देव बघण्याची जी कन्सेप्ट आहे ना, ही स्वामीजींनी आपल्याला शिकवली। स्वामीजी म्हणजे हृदयाची धडकण आहे। हृदय जे फंक्शन्स करते, हृदय जे चालतंय, त्या हृदयाचा जे प्राणवायू आहे, हे स्वामीजींचा गुरु मंत्र आहे। स्वामीजींनी आतापर्यंत बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारचं धर्म कार्य केलं। आता स्वामीजीची भक्ती तर मला सांगता येणार नाहीये, पण आपल्या सगळ्यांसमोर माझं हृदय मी एक्सप्लेन करतोय। स्वामीजीच्या चरणी मी पूर्ण डेडिकेटेड आहे। आपण सगळे डेडिकेटेड आहात। ज्या वेळेस माझे आदरणीय गुरुबंधू शंकरानंद सरस्वती, गणेशानंद सरस्वती आणि माझा गिरिजानंद सरस्वती, हे सगळे स्वामीजींसोबत श्रीराम शक्तीपीठामध्ये यायचे आणि मला असं वाटलं की हे कलियुग आहे। कलियुगामध्ये संसारिक लोकांच्या पाया आम्हा संन्याशांना पडावं लागतं। कलियुगाचा हा प्रभाव आहे। संसारिक लोकांनी आम्हाला सांगायचंय की तुम्ही असं वागले पाहिजे, तसं वागले पाहिजे, असे राहिले पाहिजे। अरे बाबांनो, स्वामीजींची कृपा म्हणजे आमचं साधुत्व आहे। स्वामीजींचं सान्निध्य म्हणजे आमचं अध्यात्म आहे। आणि स्वामीजी हे फक्त स्पिरिच्युअलच नव्हते, तर सूर्य, चंद्र, ग्रह, तारे जेवढेही प्रभाव या पृथ्वीवरती टाकतात, तसे स्वामीजी आहेत। स्वामीजी म्हणजे प्रत्यक्षात सूर्याचं स्वरूप, चैतन्याचं स्वरूप आहे। स्वामीजी बद्दल आपण किती शब्द प्रयोग करणार,
पण स्वामीजी असा महात्मा होता ह्या कलियुगामध्ये, म्हणजे स्वामीजींना शास्त्राचं ज्ञान होतं, स्वामीजींना साधू संतांच्या जीवन चरित्राचं ज्ञान होतं, स्वामीजींची आदिमाया शक्तीची साधना होती, सूर्याचे उपासक होते, आनंद आखाड्याचे सर्वस्व, आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आपण आता कुंभ येतोय, खूप मिस करता आपण स्वामीजींना. जेवढेही स्वामीजींच्या अध्यक्षाखाली जेवढेही कुंभ झाले, तर मी एवढंच सांगेल, स्वामीजी म्हणजे प्रत्यक्षात त्र्यंबकराज विराजमान व्हायचे. आणि मला खूप सांगताना मी प्राऊड फील करतोय, मला खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतोय स्वामीजी बद्दल सांगताना. हे सगळी मंडळी साधू संत सगळे श्रीराम शक्तीपीठामध्ये आले, आणि माझं आवडतं भोजन आहे पुरणाची पोळी, आपलं महाराष्ट्रीयन भोजन आहे. मी स्वामीजींना सांगितलं, स्वामीजी मी तुम्हाला ना, हे माझे गुरुबंधू साक्ष आहेत त्याचे, आणि मी आज पुरणपोळी तुम्हाला माझ्या हाताने करणार आहे, आणि आजपासून 5व्या दिवशी गुरुचरित्र ही गाथा पूर्ण होणार आहे. 5व्या दिवशी गाथा पूर्ण झाली की ती मी डोक्यावरती घेणार आहे, आणि त्र्यंबकेश्वरला तुमच्या चरण कमलामध्ये मी ती समर्पित करणार आहे. तर मला स्वामीजी सांगतात, शंकरानंद याचे साक्षी आहेत, महाराज तुम्ही गाथा लिहिताय ना माझ्यावरती, तर ओवीबद्ध करा. स्वामीजी मला सांगतात की सगळ्यांना पारायण त्याचं करता आलं पाहिजे. मी माझी बढाई सांगणार नाहीये, कारण बढाई मधला मी साधू नाहीये, मी स्वामीजींचा दास आहे, सेवक आहे, माझ्या त्र्यंबक राजाचा, ब्राह्मण देवतांचा मी सेवक आहे. माझं काही मोठेपण सांगणार नाहीये, तसं काय मी व्याकरणकार वगैरे विद्वत्ता माझ्याकडे तशी नाहीये. आणि बरोबर स्वामीजींचं सगळ्यांचं, माझ्या शंकरानंद सगळ्यांचं भोजन झालं, आणि मी ग्रंथाला सुरुवात केली. श्री गुरु अमृत गाथा स्वामी सागरानंदावरती लिहिली मी. आणि आता सगळ्यांनी वेगवेगळ्या महाराजांनी, तुम्ही सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या शब्दात महाराजांचा, स्वामीजींच्या कार्याचं महत्व तुम्ही सांगितलं. पण मी त्या गाथेमध्ये ववीबद्ध गाथा करत असताना 1008 ओव्याचा ग्रंथ आहे. त्या प्रत्येक ववीमध्ये जे विशेषण मी दिलेले आहेत, प्रत्येक ववीमध्ये मी जे स्वामीजींच्या कार्याबद्दलची नोंद केलेली आहे, अप्रतिम, माझी स्तुती करत नाहीये, स्वामीजी बद्दल मी एक्सप्लेन करतोय. आणि स्वामीजींचा ग्रंथ ज्या दिवशी कुंभ, इलाहाबादचा कुंभ चालू होता तेव्हा, आणि साधू संतांनी सगळ्यांनी त्याचे मनोगत व्यक्त केले, अभिप्राय दिले. मला स्वतःला भाग्यवान समजतो की गुरु समोर गुरुची गाथा लिहिणं एवढं सोपं नाहीये. गुरुच्या त्या गाथेवरती सत्यम शिवम सुंदरम गुरुकडून लिहून घेणं एवढं सोपं नाहीये, आणि गुरुचंच मनोगत त्या गाथ्यामध्ये टाकणं एवढं सोपं नाहीये. पण हे सोपं का झालं? श्री गुरु असा पाठी राखा, इथं रसा लेखा कोण करी. गुरु कृपा जर तुमच्यावरची असेल, तुमची साधना असेल, प्रत्येक जीवामध्ये तुम्ही ईश्वर बघत असाल. कारण की आता प्रचंड विद्वान लोक आहेत, प्रचंड ज्ञानेश्वरी मुखद्गत आहे, 4 वेद मुखद्गत आहे, 18 पुराण मुखद्गत आहे, पण अहंकाराचा ताठा मात्र गेलेला नाहीये. अहंकार चेहऱ्यावरती आहे, मनामध्ये खूप जड वृत्ती आहे. हे संत पदाला पोचिती करणारी व्यक्ती नाहीये. मग कोणती व्यक्ती आहे? तर त्या व्यक्तीने सनातन धर्मामध्ये जे असे वेगवेगळ्या रंगीबेरंगी जे हे चोले घातलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हा सगळ्या संन्याशांना आणि हिंदू धर्माला कुठेतरी खाली बघावं लागत आहे. ही देशाची शोकांतिका आहे. मला वाटलं जोरात टाळ्या वाजतील. राम 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 राम. मी मराठी बोलतोय, लक्षात असू द्या, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक संन्याशी, ज्यावेळेस गुरुदेवाचा आता कार्यक्रम झाला श्रीराम शक्तीपीठामध्ये, आदरणीय माझे गुरुबंधू शंकरानंदांनी खूप छान एक्सप्लेन केलं ब्रह्मचैतन्याबद्दल, साधूच्या संन्याशाबद्दल. तर मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचंय, हिंदू धर्माचा विरोधक या भारत देशामध्ये कोणी नाहीये. प्रत्येकाने म्हणायला पाहिजे मी भारतीय आहे. आणि जेव्हा तुमच्याकडून मी भारतीय आहे हे शब्द ह्या वाणीतून तुमच्या बाहेर पडतील, तर हिंदू धर्माचा विरोधक, हिंदू धर्माचा दुश्मन कोणी नाही. हिंदू धर्माचे दुश्मन जर कोण असतील तर प्रपंचिक लोकांनी साधूचं जे ढोंग केलेलं आहे आणि आमच्या पाठीमागे लपायचं काम केलंय, पहिल्या प्रथम त्या लोकांकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. हिंदू धर्म काल होता, आज आहे,
उद्या राहणार आहे. कारण की मला तुम्ही सगळ्यांनी श्रवण केलं. ब्रह्मलीन स्वामी चैतन्य प्रभू स्वामी सागरानंदाला आपण सगळ्यांनी खूप छान आपल्या हृदयातून एक्सप्लेन केलं. विशेष कीर्तनकाराचे मी आभार मानेल आणि साधू म्हणून मी आशीर्वाद पण देईल की साधू बद्दल म्हणजे त्यांच्या प्रत्येक मला कीर्तन श्रवण करायचं होतं, पण थोडीशी माझी तब्येत पण नरम गरम होती आणि अनुष्ठान चालू आहे, अजून काही संपलेलं नाहीये. तरी पण मला कीर्तन श्रवण करायचं होतं. शंकरानंदजीचा फोन आला आमच्या श्रीनाथ महाराजांना आणि त्यांनी सांगितलं की असा असा कार्यक्रम स्वामीजींचा आहे, आमंत्रणाची गरज नाहीये. मला सांगितलं नाही तरी श्रीराम शक्तीपीठापासून लोटांगण घालत इथपर्यंत येईल, कारण तो माझा भाव आहे, माझा देव आहे, माझं ते इष्ट दैवत आहे. मला आमंत्रणाची गरज नाहीये. पण म्हणताना एक आपण काय म्हणू, ती जागा ती खुर्ची घेतली की जबाबदारी वाढते. शंकरानंदाची जबाबदारी वाटली की एक आपण फोन करून द्यायला पाहिजे महाराजांना. महाराजांना फोन नाही केला तर महाराजांना राग वगैरे नको यायला. आणि आता हे सगळे बाळ गोपाळ बसलेले शाळेचे स्टुडंट्स विद्यार्थी आहेत आणि वारकरी संप्रदायाचे सर्व दिग्गज कीर्तनकार, मला असं वाटतं ब्रह्मज्ञानी तत्वज्ञानी ज्ञानदेवाला ग्रहण करणारे, माझ्या निवृत्ती दादाला हृदयात ठेवणारे आणि सर्व साधू संतांना आपल्या हृदयात ठेवून या सनातन वैदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे सर्व पुण्य महात्मा, पुण्य आत्मा, सर्व दशनाम संन्याशी, माझे दिगंबर बांधव आणि कुंभाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेल, एक साधूची चांगल्या तालुक्याच्या लेवलला साधू संतांची मीटिंग भरवा. स्वामी सागरानंदाची मोठी कमान या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये झाली पाहिजे प्रवेशद्वाराला. आणि स्वामी सागरानंदाचं ते प्रवेशद्वाराचं दर्शन करून प्रत्येक साधू प्रत्येक भक्त या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये प्रवेश केला पाहिजे. मी असं महानगरपालिकेवाल्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व माझ्या पत्रकार बंधूंना आणि माझ्या समोर बसलेले माझे गुरुबंधू कैलास भाऊंना विनंती करतो की स्वामीजींची चिरबंदीमध्ये मोठी कमान झाली पाहिजे. त्या महात्म्याचा तिथे एक मोठा फोटो असला पाहिजे आणि मोठं नाव असलं पाहिजे आणि त्या ब्रह्मचैतन्याचा नमस्कार करून प्रत्येक माझ्या त्र्यंबक राजाचा, निवृत्ती दादाचा, गौतमी गंगेचा आणि सर्व महापुरुषांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. मला तुम्ही श्रवण केलं, थँक्यू. मला ऐकल्याबद्दल. मी स्वामीजींचा काल दास होतो, आज दास आहे आणि जेवढेही जन्म मला मिळतील, कोणताही जन्म मिळो, फक्त आणि फक्त दासच राहील. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.